कसे आहात बालमित्रांनो? तुम्ही बेला आणि कल्याणी या पराक्रमी मुलींबद्दल ऐकलं आहे का? कोण ती बेला? तर बेला पृथ्वीराज चौहान यांची मुलगी होती. आता पृथ्वीराज चौहान कोण हे तुम्हाला आठवत असेल तर याच्या आधी पण मी त्यांच्यावर एक गोष्ट केली आहे. हे एक महान राजे होते ज्यांना शब्दभेदी बाण चालवण्याची कला अवगत होती. नसेल ऐकली तुम्ही गोष्ट तर नक्की ऐका, माझ्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला दिसेल. आणि कल्याणी म्हणजे जयचंद राजांची नात. आता तुम्हाला तर माहितीच आहे की याआधी मुस्लिम लोकांनी खूप आक्रमणं केले आहेत. लोकांना जुलमीने जबरदस्तीने मुस्लिम बनवण्याचा प्रयत्न केला, अनमित अत्याचार केले, आपली देवळं तोडली, सोमनाथ मंदिरसुद्धा नष्ट केलं. आणि ते देवळ नुसतं भ्रष्टच करत नसेल तर तिथल्या मूर्त्या पण तोडत देवाची. देवळात आधी आपला भारत देश सोने की चिडिया म्हणवायचा, खूप संपन्न होता. देवळांमध्ये भिंतीला हिरे माणिकं असे बहुमूल्य नगिने लागलेले असायचे, ते सगळे लोक लुटून न्यायचे. तर असंच मोहम्मद गोरीने एकदा काय केलं, खूप लूटमार केली, अनेक लोकांना मुस्लिम बनवलं, अनेक अत्याचार केले आणि तो परत गझनीला आला होता. तेव्हा त्याचे गुरु निजामुल त्यांनी विचारलं की तू भारतातनं काय काय आणलं. तर त्यांनी सगळ्या आणलेल्या संपत्तीचं वर्णन केलं, किती लोकांना त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारायला लावला हे सांगितलं, काय काय संपत्ती आणली त्यांनी हे सांगितलं. 1700 सोन्या चांदीच्या मूर्त्या, शिवलिंग, हजारो लोकांना मुस्लिम केलं, हे सगळ्या बातम्या सांगितल्यावर त्यांनी विचारलं अजून काय. तर म्हणे मी तुमच्या सेवेत 2 मुली आणल्या आहेत म्हणे, खूप सुंदर आहे त्या. आणि जेव्हा त्याच्या त्या काजीने बघितलं त्यांना तर तो इतका प्रसन्न झाला आणि तो म्हणे आता मी यांच्याशी लग्नच करतो. त्या मुली पण म्हणाल्या हो आम्ही तुमच्याशी लग्न करायला तयार आहे, पण आमची एक अट आहे. ते काय म्हणे, तर आमच्याकडे अशी पद्धत आहे म्हणे की नवरा मुलगा जो असतो ना, तो जे काही कपडे घालतो, वस्त्र घालतो, तो मुलीच्या बाहेरून म्हणजे मुलाच्या सासरकडनं येतात म्हणे. का आम्हाला परवानगी द्या की आम्ही भारतातनं तुमच्यासाठी लग्नात घालायचे कपडे मागवू शकू. तर म्हणे ठीक आहे. आणि त्यांनी पत्र पाठवायची व्यवस्था करून दिली. मग त्यांनी सांकेतिक भाषेत भारतात एक पत्र पाठवलं. आणि लग्नासाठी तर त्यांच्यासाठी मोठा महाल, स्पेशल महाल केला गेला. आणि त्या म्हणे की आता तुमच्याशी लग्न करणार, तुम्ही मुस्लिम, आम्हाला मुस्लिम धर्म स्वीकार करावा लागेल, नंतर बुरख्यात राहावं लागेल. का आमची इच्छा आहे की एकदा त्या महालातल्या झरोखा म्हणतात, झरोखा म्हणजे खिडकीसारखं असतं, तिथे बसून आम्हाला बाहेरचं दृश्यही पाहायचं आहे आणि तुमच्या जनतेलाही दाखवायचं आहे की किती सुंदर मुलींबरोबर तुमचा हा निजाम लग्न करतो आहे. त्यांनी ते सगळं मान्य केलं. त्या बसल्या झरोक्यात, लग्नाची तारीख आली, त्याचे कपडे आले भारतातनं, त्यांनी ते कपडे घातले आणि आता तो लग्नाला उभा राहणार. आणि अचानक त्याच्या अंगाला एकदम आग व्हायला लागली. त्यांनी काय सांगितलं होतं माहिती आहे, सांकेतिक भाषेत जहाल विष लावलेले ते कपडे पाठवायला सांगितलेले होते. म्हणजे इतक्या संकटातही बघा त्या घाबरून गेल्या नाही, तर त्यांच्या मनात आपल्या देशाला गुलाम बनवणाऱ्या, आपल्या देशात लूट करणाऱ्या लोकांचा वध आपण कसा करायचा हीच गोष्ट त्यावेळेला सुद्धा त्यांच्यावर होती. आणि आपण त्यांच्या हाती लागायचं नाही जिवंत, म्हणून त्यांनी स्वतःजवळ विष लावलेली कट्यारसुद्धा ठेवलेली होती. आणि युक्तीने विष लावलेले कपडे त्यांनी त्या माणसांसाठी आणले तिथल्या, आणि स्वतःच्याही पोटात त्या दोघी मुलींनी कट्यार खुपसल्या आणि आपला जीव दिला. असा आपला संपूर्ण भारताचा इतिहास स्वाभिमान, बलिदान आणि निर्भयतेच्या उदाहरणांनी भरलेला आहे. आपणही कधी संकटात घाबरायचं नाही. आजही आपण अशा अनेक बातम्या ऐकतोय. काश्मीरमध्येही तुम्ही ऐकलं असेल की धर्म विचारून लोकांना गोळ्या मारल्या गेल्या. पण या सगळ्या गोष्टीपेक्षाही अजून एक गोष्ट आहे, तुम्ही घाबरू नका. पण एक सांगते की बरेचदा आजकाल लहान मुलांना उचलून येतात, भिकारी बनवतात, असं ऐकतो आपण. पण त्यासाठी घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे.
आपण बहादुरीने त्यांचा सामना करायचा. सुरक्षा उपाय जाणून घ्यायचे. नंतर पस्तवण्यापेक्षा आम्हाला कधीच काही होणार नाही असा विचार करायचा नाही. कुठलंही संकट आमच्यावर येणार नाही, कधीच येणार नाही असं तर नाही होऊ शकत ना. संकट येतातच, पण त्यासाठी आपण तयार राहायला पाहिजे. त्या अवस्थेत काय करायचं, कुठल्या हेल्पलाईनला मदत मागितली पाहिजे, कसं वागलं पाहिजे, न घाबरता आपली सुटका कशी करून घ्यायला पाहिजे, हे सगळं जाणणं गरजेचं आहे. कशी वाटली मुलांना तुम्हाला ही गोष्ट? पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत. तोपर्यंत बाय.